सचखंड गुरुद्वारा बघण्यासाठी आलेलो आहोत. तसंच अजून एक दुसरा एक गुरुद्वारा आहे, शंकर साहिब गुरुद्वारा, ते बघण्यासाठी आलो. आणि ते काल आम्ही बघून झालं आणि काल बघितल्यानंतर जेव्हा आम्ही गुगलवर चेक केलं तर इथे एक फोर्ट आहे असं आमच्या लक्षात आलं. नंदगिरी किल्ला असं नाव आहे त्या किल्ल्याचं. म्हणून तो किल्ला खास बघण्यासाठी आम्ही इकडे वाकडी करून इकडे आलेलो आहे. आणि इकडे आल्यानंतर आम्हाला एक किल्लेदार प्रदीप भेटले. मग त्यांनी आम्हाला इथली माहिती सांगितली इथं काय चाललंय सध्या, किल्ला कसा आहे, किल्ला कुठं किल्ला आहे, काय बुरुज कुठे आहे, त्याचे सप्तकर्णी कुठे आहे, कारंजा कुठे आहे, निजाम छत्री बुरुज कुठे आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला व्यवस्थित माहिती सांगितली. अक्षरशः किल्ल्याचा जो इतिहास होता, इतिहास काळापासून किल्ल्यावर कुणी कुणी राज्य केलं, नंदवंश राजाने राज्य केलं, त्याच्यानंतर कसं किल्ल्यावर परत रिडेव्हलपमेंट झाला किल्ला, कोणत्या काळात किल्ल्याचं पुन्हा संवर्धन झालं, पडझड झाली, ही सगळी त्यांनी माहिती आम्हाला एकदम व्यवस्थित छान रीतीने समजून सांगितली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच आता ह्या किल्ल्यावर जे संवर्धन चालू आहे त्याबद्दल देखील त्यांनी विशेष माहिती दिली. किल्ल्यावरती भरपूर संवर्धनाचं काम चालू आहे हे आम्ही बघितलं. त्यांनी देखील आम्हाला समजून सांगितलं असं असं संवर्धन या किल्ल्यावर सुरू आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हे संवर्धन चालले, भरपूर चांगलं काम करतात हे स्वयंसेवक. फक्त त्यांनी पण काही अडचणी असतात त्यांना पण. तर माझं एवढंच म्हणायचं आहे की येथील जे अधिकारी आहेत, उच्च अधिकारी, त्यांनी निधी जो देत आहे ते जलद गतीने निधी दिला तर आणखीन वेगाने काम होऊ शकतं या संवर्धन. आणि जर संवर्धन झालं तर आमच्यासारखे पर्यटक खास परत हे किल्ला बघण्यासाठी इथं नक्की येणार आम्ही. ओके, धन्यवाद. मैं पंजाब से आया हूँ, जो कि मतलब कि सत्यनारायण साहिब गुरुद्वारा घूमने आया था। तो वहाँ मथा टेकने के बाद मुझे लगा यहाँ पे मंदिर पॉइंट है, वहाँ पर जाके मतलब कि देखें क्या है तो सब देखने के बाद मतलब कि आप लोग बहुत बढ़िया लगा। आपको नंदगिरी किले में क्या क्या दिखा? कुछ अभी मतलब कि आप लोग को डेवलप करने की जरूरत है, जिससे आपको ठीक है, ओके।